कोण आहे? काय हवंय? त्यानं तिरसट आवाजात प्रश्न विचारला. समुद्राच्या एखाद्या प्रचंड लाटेसारखा केशवरावांचा अजस्त्र देह बिनविरोध हॉलमध्ये शिरला. खिशातून एक बारीक डायरी काढून त्यांनी ती उघडली व घसा साफ करून विचारलं, चंद्रकांत देशपांडे आपलंच नाव आहे काय? मित्रांनो, चोरी या कथेचा दुसरा भाग सादर करतोय. संसोहम या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. पहिला भाग ऐकला नसेल तर प्लीज प्रथम तो ऐकून या, नाहीतर या भागामध्ये काहीही लिंक लागणार नाही. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आपण कथेकडे वळूयात. त्यांच्या पोशाखानं तो जरा अस्वस्थ झालेला दिसला. हो हो, पुढे काय? त्याच्या स्वरात अजून राग व उर्मटपणा भरला होता. आपल्याकडे आम्ही अवेळी आलो आहोत व आपल्याला त्रास देत आहोत याची आम्हाला दिलगिरी वाटते, पण आमचा नाईलाज आहे. के.जी. भार्गव या नावाची कोणी व्यक्ती आपल्या परिचयाची आहे काय? मला तुम्ही हे प्रश्न का विचारत आहात? तुमचा अधिकार काय आहे हे सारं कळल्याखेरीज मी काही एक बोलणार नाही, आणि मला आता अजिबात वेळही नाही. केशवरावांनी अगदी थंडपणे आपल्या खिशातून एक कार्ड काढून त्याच्या हातात दिलं. त्यानं ते पाहिलं न पाहिलं करून त्यांच्याजवळ परत दिलं. केशवराव म्हणाले, माझ्या कार्डावरून आपल्या ध्यानात असेलच की मी कोण आहे. आमच्या सूर्यबाग चौकीवर एका माणसाला संशयास्पद स्थितीत भटकण्याच्या आरोपावरून आणण्यात आलंय. त्याचं बोलणं, वागणूक सारंच काही विपरीत आहे. त्याची झडती घेतली तेव्हा त्याच्या खिशात के.जी. भार्गव या नावाचं एक कार्ड सापडलं. ते नाव आपलं नाही असं तो म्हणतो. त्याच्या बोलण्यात वारंवार आपला आणि आपल्या घरच्याही माणसांचा उल्लेख आल्यावरून आम्ही आपली गाठ घेतली. तुम्हाला काय म्हणायचंय? प्रथम म्हणजे तुम्ही या भार्गव या व्यक्तीला ओळखता का? नाव माझ्या ओळखीचं नाही, तो जरा थांबून म्हणाला. आणि दुसरं म्हणजे आपण आमच्याबरोबर प्रत्यक्ष येऊन एकदा त्यांची गाठ घ्या. तो ताडदिशी म्हणाला, मी आता या आडवेळी कुठेही येणार नाही. केशवराव परत थंड आवाजात म्हणाले, हे पहा देशपांडे साहेब, आमच्या 5-10 मिनिटाच्या भेटीवर त्या माणसाचं भवितव्य अवलंबून आहे. आम्ही तुमचा एक क्षणही जास्त घेणार नाही. तो ओरडून म्हणाला, मला कोणाचीही पर्वा नाही, मी घरातून हलणार नाही. केशवराव काही बोलणार तोच आतून एका स्त्रीचा आवाज आला, कोण आहे कांत? आणि त्या मागोमाग ती स्त्रीही बाहेर हॉलमध्ये आली. मी प्रथमच आज संध्याकाळी वर्णनात आलेल्या त्या मालाबाई पाहिल्या. आमच्या खोलीत भार्गवनं त्यांचं वर्णन केलं होतं, पण त्यांचं रूप शब्दांपलीकडचं होतं. पण आता त्यांच्या चेहऱ्यावर व्यग्रता पसरली होती. त्यांच्याकडे वळून तो ओरडला, तू कशाला आलीस मध्ये बडबड करायला? जा पाहू आत. चंद्रकांतच्या या आमच्या समोरच्या वागणुकीनं त्यांच्या चेहऱ्यावर लज्जेनं, शर्मेनं आणि रागानं लाली चढली. त्या जोरानं म्हणाल्या, असं काय करता तुम्ही आज कांत? का आली आहेत ही माणसं? बसा तरी खुर्च्यांवर, त्यांना म्हणावं. शेवटचं वाक्य त्या आमच्याकडे वळून म्हणाल्या. त्यांच्या शब्दांचा आधार घेऊन केशवरावांनी एका मोठ्या आरामखुर्चीवर आसन ठोकलं. आम्ही दोघांनीही त्यांचं अनुकरण केलं. आश्चर्याची गोष्ट म्हणजे एव्हापर्यंत समर्थ एक अवाक्षरही बोलले नव्हते. जणू काही ते मुद्दाम स्वतःला पार्श्वभूमीवर ठेवत होते. मालाबाईंच्याकडे वळून केशवराव म्हणाले, मालाबाई, मी आपल्याला काही प्रश्न विचारू का? तो मध्येच खेकसला, त्यांच्याशी बोलण्याचं काही कारण नाही, मला विचार काय ते. देशपांडे साहेब, तुम्ही तर आम्हाला मुळीच मदत करायला तयार नाही. आता या गोष्टीचा छडा लावणं हे तर आमचं कर्तव्यच आहे. त्यासाठी पुष्कळ वेळा आम्हाला लोकांच्या मनाविरुद्ध वागावं लागतं, पण निरुपाय आहे. तर मग मालाबाईच ना आपलं नाव? आज सकाळी आपल्या बंगल्यावर भार्गव नावाचा कोणी माणूस आला होता का? त्याची व आपल्या पतिराजांची काही बोलाचाली झाली का? त्या आश्चर्यानं चंद्रकांतकडे वळून म्हणाल्या, त्यांचं तर नाव भार्गव नव्हतं, सकाळी आलेले ते. परत तो तुसडेपणाने म्हणाला, असेल,
मला काय माहिती, आणि परवा कोण करतो? कुणी माथे फिरू घरात चिरून काय वाटेल ते बोलला की आम्ही काय त्याच्या मागे धावायचं की काय? पण मालाबाई केशवरावांच्याकडे वळून म्हणाल्या, काय हो, मग त्यांच्या संबंधी काय झालं? कसली चौकशी करता आहात तुम्ही? आमच्या एका चौकीवर ते सध्या आहेत. तसा काही गुन्हा वगैरे केलेला नाही त्यांनी, पण त्यांच्या बोलण्यावरून वगैरे त्यांचं मन ठिकाणावर नसावं असं आम्हाला वाटतं. त्यांच्या बोलण्यात सारखा चंद्रकांत देशपांडे यांचा व आपला उल्लेख येत होता. त्यावरून आम्ही चौकशीसाठी इकडे आलो. देशपांडे परत उसळून म्हणाला, पण एवढ्या रात्री यायचं काय कारण होतं? उद्या आला असतात तर नसतं का चाललं? यावेळी केशवराव जरा आवाज चढवून म्हणाले, तुम्ही स्वतःला कोण समजता देशपांडे साहेब? आमचा व्यवसाय आम्हाला शिकवण्याची तसदी घेऊ नका. त्या माणसाचं आयुष्य धोक्यात आहे आणि आत्ता या क्षणी त्याला जर काही मदत होण्यासारखी असली तर ती व्हायला पाहिजे, नाहीतर तो माणसातून उठून जायची शक्यता आहे. एवढंही सहकार्य तुम्ही आम्हाला देण्यास तयार नाही? मालाबाईंच्याकडे वळून ते हळू आवाजात म्हणाले, हे पहा मालाबाई, आमची यांना एवढीच विनंती आहे की त्यांनी काही वेळ आमच्याबरोबर यावं आणि त्यांना पाहावं. त्यांना पाहिल्यानंतर त्यांना स्वतःबद्दल आणखी काही आठवलं तर त्यांना घरी पोहोचवता येईल किंवा त्यांच्या कोणा नातेवाईकांना कळवता येईल. कपड्यावरून ते चांगल्या घराण्यातले वाटतात. त्यांना काय एखाद्या फडतूस माणसासारखं आम्ही कस्टडीत ठेवायचं रात्रभर? त्या देशपांड्यांकडे वळून म्हणाल्या, मग जा की कांत त्यांच्याबरोबर, काय हरकत आहे? सगळ्यांकडे एक रागीट नजर टाकून तो पाय आपटत कपडे बदलण्यासाठी आतल्या खोलीत गेला. मालाबाई पुढे येऊन म्हणाल्या, कुठे आहेत ते? त्यांना अडकवून ठेवलंय का तुम्ही? थोडा हसून केशवराव म्हणाले, तुमचा काहीतरी गैरसमज झालेला दिसतोय. त्यांच्या वागण्यात तसं काही विलक्षण नाही, पण त्यांना आपलं नाव, गाव, पत्ता, धंदा काहीच सांगता येत नाही. त्यांच्याजवळ एक कार्ड सापडलं. आम्हाला इथं येताना आशा होती की आपल्याकडे त्यांच्या संबंधी काही जास्त माहिती मिळेल. आज सकाळी आले होते का ते येथे? स्वतःशी नवलानं मान हलवत त्या दूर नजर देत म्हणाल्या, मला नाव माहीत नाही, पण सकाळी एक गृहस्थ आले होते व त्यांची आणि कांतांची चांगलीच बोलाचाली झाली. त्यांनी हातावर डोकं टेकून जरा डोळे मिटले. मला सकाळपासून काही सुचत नाहीये. सारा दिवस चिडचिड होतीये. कांत सकाळी फिरायला गेले तेव्हा आमचे आजचे सुट्टीचे प्लॅन ठरले होते, पण ते परत आल्यापासून सारंच बिघडलंय. सकाळपासून गोंधळ चाललाय नुसता, त्यात आणखी ही भर. एवढ्या वेळानंतर समर्थांनी त्यांना एकच प्रश्न विचारला. तो त्यांनी त्यांच्या, मी ज्याला पहाडी आवाज म्हणतो त्या आवाजात विचारला. हा आवाज ते काही अगदी विवक्षित वेळीच उपयोगात आणत असत, पण त्यांचे प्रत्यक्ष शब्द संपले तरी त्या शब्दांचा नाद एखाद्या खोल गुहेतल्याप्रमाणे आपल्या मनात घुमत राहत असे. तुम्हाला सकाळी ते ओळखीचे वाटले का? केशवरावांवरचं त्यांचं लक्ष समर्थांच्याकडे गेलं. त्यांना खूपच आश्चर्य वाटल्यासारखं दिसलं. मग ते या प्रश्नानं वाटलं की आपल्याला समर्थ आधी कसे दिसले नाहीत याचं वाटलं, कोणास ठाऊक. पण त्या जरा विचार करून म्हणाल्या, मला नवल वाटतं त्यांनीही हाच प्रश्न विचारला मला आज सकाळी. आम्ही कोणीच काही बोललो नाही. त्या पुढे म्हणाल्या, त्यांनीही मला आज सकाळी हेच विचारलं, ओळख नाही का पटत माझी? आज मला झालंय तरी काय, मला त्यांच्या डोळ्याला डोळा भिडवे ना. मी त्यांना माझ्या जन्मात कधीही पाहिलेलं नाही, पण त्यांच्या डोळ्यांकडे पाहताना मला माझ्या अगदी जीवाभावाच्या माणसाकडे पाहिल्यासारखं वाटायला लागलं. मी माझ्या मनाचं, विचारांचं शब्दांनी कसं वर्णन करू? ते तेवढ्यात गेले. मला काही जास्त बोलायला मिळालं नाही, पण मनाला कशी हुरहुर लागून राहिली आहे माझ्या. समर्थांनी फक्त एकदाच मान हलवली, स्वतःशीच. तेवढ्यात कपडे करून तो बाहेर आला. मालाबाईही मनाशी काहीतरी निश्चय करून उठल्या आणि म्हणाल्या, चला कांत, मीही येते तुमच्याबरोबर. तू कशाला रात्रीची? काय हरकत आहे, आणि रात्रीची इथे एकटी राहून तरी काय करू? तो परत म्हणाला, तुझ्या यायची मला जरुरी वाटत नाही.
त्याच्याकडे संतापानं वळून त्या म्हणाल्या, आज सकाळपासून मांडलंय तरी काय तुम्ही हे कांत? एक गोष्ट माझ्या मनासारखी होऊ द्यायची नाही असं का ठरवलंय? हे नको ते नको, हे मला माहीत नाही, ते विसरलो, आत्ता नको, उद्या पाहू. सकाळपासून त्यांनी मनात बाळगलेला राग आता उसळून बाहेर येत होता. त्यांचा चेहरा लाल झाला होता आणि नाकपुड्या थरथरत होत्या. मी येणार आहे तुमच्याबरोबर, काय म्हणणं आहे? केशवराव उभं राहून म्हणाले, देशपांडे साहेब, येऊ द्या त्यांना आपल्याबरोबर. मी आपल्याला दोघांना इथे परत आणून पोहोचवण्याची व्यवस्था करतो. आणि अपरात्री त्यांना एकट्याच कशाला ठेवता बंगल्यात? तुम्ही एकटे आमच्याबरोबर आलात की नाही ते विचार करत बसतील त्या. चला चला निघू द्या वरात, तो पुटपुटला. आम्ही सारेजण बाहेर पडलो. दिवे बंद करून त्यांनी दाराला कुलूप घातलं. कुत्र्याच्या लाकडी घराजवळून जाताना परत आतून गुरगुरण्याचा आवाज आला. मालाबाईंनी दार उघडण्यासाठी त्या कडीला हात लावला. तेवढ्यात चंद्रकांत खेकसून म्हणाला, राहू दे साल्याला आतच, आज त्याच्याही अंगात आलंय. मालाबाईंनी त्याच्याकडे आश्चर्यानं पाहिलं व कडीवरचा हात काढून घेतला. आम्ही फाटकाबाहेर पडलो आणि वळणावरच्या राहुलच्या गाडीजवळ आलो. गाडी पाहून तो हेटाळणीच्या स्वरात म्हणाला, वाह, चैन करता की चांगली तुम्ही. अशा का गाड्या असतात तुमच्या दिमतीला? त्याच्या बोलण्याला कोणी काही उत्तर दिलं नाही. समर्थ ड्रायव्हरच्या जागी आणि मी पुढच्या सीटवर त्यांच्या शेजारी बसलो. मागच्या बाजूला चंद्रकांत, केशवराव आणि मालाबाई असे तिघं बसले. गाडी सुरू करण्यापूर्वी समर्थांनी पॅनलवरचं एक बटन दाबलं. त्यामुळे ड्रायव्हर व पॅसेंजर यांच्या भागामध्ये एक काचेचं पार्टिशन वर आलं. त्यांनी ती प्रचंड गाडी सुरू केली आणि मार्ग क्रमायला सुरुवात केली. वाटेत एका टेलिफोन बूथजवळ त्यांनी गाडी थांबवली आणि ते खाली उतरले. ते फोनवर 5-7 मिनिटं बोलून परत गाडीत बसले आणि गाडी सुरू करत म्हणाले, राहुलच्या बंगल्यावर फोन केला. भार्गव आहे का नाही तिथे ते पाहिलं. मग काय? आहे, वेड्यासारखं करत होता. त्यालाच फोनवर बोलवलं. त्याला आम्ही सगळेच तिकडे येतोत म्हणून सांगितलं. मला बराच वेळ विचारायचा होता तो प्रश्न मी विचारला. समर्थ, तुम्ही काय विचार केला या गोष्टीबद्दल? भार्गवनं सांगितलेल्या? हे पहा अप्पा, सकृत दर्शनी त्याचं सारं काही विलक्षण, अनैसर्गिक, असंभवनीय असं वाटलं. पण मला याहीपेक्षा नवलाच्या आणि भयंकर गोष्टींचा अनुभव आलेला आहे. तेव्हा ऐकताच केवळ असं कसं शक्य आहे या विचारानं मी कोणतीही गोष्ट दृष्टीआड करत नाही किंवा तिच्याकडे दुर्लक्ष करत नाही. जरा वेळ थांबून ते म्हणाले, आता कोणीही आपल्याला काही सांगू लागला की तो खरं बोलतोय का खोटं बोलतोय याची आपल्याला थोडीशी तरी कल्पना येतेच की. तुझं मत त्याच्या सांगण्यावरून काय झालं? माझ्यापुरतं बोलाल तर मला तो अगदी खरं सांगतोय असं वाटलं. झालं ना. मी एवढाच विचार केला की त्याची गोष्ट इतकी विलक्षण आहे की त्याला जर भ्रमवेड लागला असेल, म्हणजे डिल्युजन्स, तर तेही अगदी नवलाचं असलं पाहिजे. माणूस आपल्या व्यक्तिमत्वाला विसरतो. वेडात दुसरंच कोणीतरी आहोत अशी आपली समजूत करून घेतो. पण त्याच्या या वेड्याच्या जगात विसंगती असते, सत्यसृष्टीशी फारकत असते. आणि आणखी ही एक गोष्ट आहे, रत्नपारखी जसा खडा पारखून घेतात, बाह्येंद्रियांबरोबर आणखी एका गोष्टीचा नकळत उपयोग करतात. खडा हातात घेताच त्याला जणू काही खऱ्या खोट्यांची संवेदनाच होते. त्याप्रमाणे मलाही या गोष्टी ऐकताच एक भावना होते, खरं की खोटं याची. म्हणजे तुमची खात्री झाली आहे की चंद्रकांत ही खरी व्यक्ती काहीतरी भयंकर गौड बंगालात सापडली आणि आपल्याकडे भार्गवच्या रूपानं आली होती? मी त्यांना शब्दात पकडण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी केवळ हसून वेळ घालवला. पण आता तुम्ही काय करणार आहात? जरा वेळ गप्प राहून समर्थ म्हणाले, अप्पा, आजपर्यंत आपण पुष्कळ केसेस हाताळल्या आहेत. त्या सर्व गोष्टीत आजच्यासारखं वेळेचं दडपण आपल्यावर नव्हतं. माझी खात्री आहे की आज जर या गोष्टीचा सोक्षमोक्ष झाला नाही तर तो भार्गव त्याच्या शब्दाप्रमाणे खरोखरच उद्यापर्यंत जगणार नाही. त्यासाठी मी आज जरा एक धाडशी उपाय करण्याचं ठरवलंय. निसर्गाचीच मला त्यात मदत होईल अशी आशा आहे, पण पाहूया. पुढची वाट संपेपर्यंत आम्ही आपापल्या विचारात दंग होतो. राहुलच्या बंगल्याच्या मोठ्या फाटकातून गाडी आत शिरली आणि खूप मोठा ड्राईव्ह ओलांडून पोर्चमध्ये उभी राहिले.
आम्ही सगळेजण उतरून हॉलमध्ये जमा झालो. समर्थ जिन्यानं वर गेले. तिथे राहुलचा गडी होता. त्यानं आम्हाला चौघांना तळमजल्यावरच्या मागच्या एका मोठ्या खोलीत नेलं. त्या ठिकाणी एका मेजाभोवती 5-6 आरामखुर्च्या मांडून ठेवलेल्या होत्या. त्यापैकी एकीत केशवराव बसले आणि चंद्रकांतकडे वळून म्हणाले, बसा देशपांडे साहेब, आपला फार वेळ घेणार नाही. पण तो दारातच उभा राहून संतापानं त्यांच्याकडे पाहत होता. हे काय चालवलंय तुम्ही? इथे कुठे आणलंय मला? ही काय चौकी आहे का तुमची? काय पोरखेळ आहे हा? हातानं त्याला शांत राहण्याची खूण करत केशवराव म्हणाले, अहो त्यांना रात्रीपुरतं इकडे आणलंय, तुम्ही बसा तर खरे. स्वतःशी पुटपुटत चंद्रकांत केशवरावांपासून सर्वात लांबच्या खुर्चीवर येऊन बसला. मी त्याच्या चेहऱ्याकडे कुतूहलानं पाहिलं. त्यानं आपला राग कसाबसा ताब्यात ठेवला होता. फक्त केशवरावांच्या प्रचंड देहामुळेच त्यानं आपला हात आवरला असावा, नाहीतर त्यानं नक्कीच काहीतरी अतिप्रसंग केला असता अशी माझी खात्री झाली. त्याच्याजवळ मालाबाई येऊन बसल्या. त्यांच्या चेहऱ्यावरही थोडं नवल आणि अनिश्चितता दिसत होती. त्या बसता बसता माझ्याकडे वळून म्हणाल्या, तुमच्याबरोबरचे ते मघातचे गृहस्थ कुठे आहेत? समर्थ, मी नकळत बोलून गेलो, येतील ना एवढ्यात. पण त्या शब्दांचा परिणाम चंद्रकांतावर एखाद्या स्फोटाप्रमाणे झाला. तो ताडदिशी उठून बसला आणि माझ्याकडे डोळे वटारून पाहू लागला. समर्थ? कोण समर्थ? कुठे आहेत? मगाशी आपल्या घरी नव्हते का आले? मालाबाई म्हणाल्या. चंद्रकांत उभा राहिला, पण त्याबरोबर केशवरावही उभे राहिले आणि म्हणाले, देशपांडे साहेब, बसा खाली. त्यांच्या आवाजात जरब होती. एखाद्या सापळ्यात पकडलेल्या श्वापदाप्रमाणे त्याची नजर सगळीकडे भिरभिर फिरत होती. त्याच्या कपाळावर बारीक बारीक घामाचे थेंब चमकत होते. तेवढ्यात दार उघडून त्यातून भार्गव आणि त्याच्या मागोमाग समर्थ आत आले. उरलेल्या 2 खुर्च्यांवर ते बसले. दोघांकडे चंद्रकांत डोळे फाडून बघत होता, पण त्या दोघांनी त्याच्याकडे मुळीच लक्ष दिलं नाही. ही स्फोटक शांतता किती वेळ टिकणार याची मलाही शंका वाटायला लागली होती. खोलीत कसला तरी मंद सुवास पसरायला लागला होता. मला अगदी समाधान वाटायला लागलं होतं. मी हातपाय पसरून आरामखुर्चीवर व्यवस्थितपणे पसरलो आणि मान मागे टेकवली. किलकिल्या डोळ्यातून मी बाकीच्यांकडे पाहत होतो. केशवरावही त्यांच्या खुर्चीत खांदे आत घेऊन बसले होते. भार्गवही तसाच निश्चलपणे बसला होता. पण समर्थ आणि चंद्रकांत एकमेकांकडे टक लावून बसले होते. या दृश्यात व या गोष्टीत काहीतरी विलक्षण अर्थ भरलाय असं मला सारखं वाटत होतं. समर्थांना ओरडून सांगावं की त्याला तुमचं नाव माहिती आहे, तो तुम्हाला ओळखतो, त्याच्यापासून सावध राहा असं वाटत होतं. पण जीभ आलेना, डोळे मिटायला लागले. अगदी शेवटच्या क्षणी माझ्या लक्षात आलं की माझ्यावर मोहिनीचा प्रयोग होतोय. समर्थांनी वेळोवेळी दिलेल्या शिकवणीचा उपयोग करण्याचा मी प्रयत्न केला, पण एखाद्या प्रचंड लाटेखाली माणूस दिसेनासा व्हावा त्याप्रमाणे निद्रेच्या प्रचंड ओघात माझं भान हरपलं. मी जेव्हा परत डोळे उघडले तेव्हा मी बाहेरच्या व्हरांड्यात होतो आणि राहुलच्या गड्यांपैकी एक माझ्या नाकाजवळ कसली तरी उग्र वासाच्या द्रवाची बाटली धरून उभा होता. सर्व परिस्थितीची आठवण येण्यास मला जरा वेळ लागला. मग मी धडपडत खुर्चीवर बसलो. तो माझ्या शेजारी मला चंद्रकांत व समर्थ मालाबाईंना शुद्धीवर आणण्याच्या खटपटीत दिसले. पलीकडच्या खुर्चीत केशवराव हातावर कपाळ ठेवून बसले होते. माझ्याही डोक्यात भयंकर वेदना होत होत्या. सारखं गरगरल्यासारखं वाटत होतं. पण या साऱ्या समूहात मला भार्गव दिसले नाहीत. मी खुर्चीवरून उठून काचेच्या खिडकीतून आतल्या खोलीत पाहिलं. खुर्चीच्या हातावर डोकं ठेवून ते एकटेच त्या खोलीत बसले होते. अजून काही हालचाल दिसत नव्हती. त्यावरून ते अजून शुद्धीवर आले नसावेतसे दिसले. मी त्यांना आणण्यासाठी खोलीच्या दाराकडे वळलो. तोच समर्थांनी माझा हात धरला. ते म्हणाले, त्याला ना जरा वेळ राहू दे आतच. त्यांचा आवाज वज्रासारखा कठीण होता. मी त्यांच्या डोळ्यांकडे पाहिलं, पण क्षणातच नजर फिरवली. मला त्या प्रखर तेजस्वी नेत्रांकडे पाहावेनाच. चंद्रकांत मालाबाईंच्या नाकापाशी बाटली धरून त्यांच्या केसांवरून हळुवारपणे हात फिरवत होता. मी त्याच्याजवळ उभा राहिलो.
हळूहळू त्यांची हालचाल सुरू झाली. त्यांनी हळूच आपले डोळे उघडले. तो त्या खुर्चीच्या पायाजवळ गुडघे टेकून बसला आणि त्यांचा हात त्यानं हातात घेतला. माला, ए माला, शुद्धीवर आलीस का माला? त्याच्या शब्दात इतकं प्रेम भरलं होतं. त्याचा गळा दाटून आला होता. त्यानं तसंच बसल्या जागेवरून समर्थांच्याकडे व माझ्याकडे पाहिलं. त्याचे डोळे पाण्यानं भरून आले होते. समर्थ म्हणाले, काय चंद्रकांत, ठीक झालं ना आता सगळं? त्यानं केवळ मूकपणानं मान हलवली. त्याच्या तोंडून शब्द निघेना. मला प्रथम त्यांच्या या प्रश्नोत्तरांचा अर्थच समजला नाही. समर्थ म्हणाले, तुझ्या ध्यानात आलं का आप्पा? मी काहीच बोलत नाहीसं पाहून ते पुढे म्हणाले, हा चंद्रकांत पहा, त्याचा संशय आता फिटलाय. मालाबाईंनी तेवढ्यात डोळे उघडले. त्यांच्या खांद्यावर हात ठेवून तो कितीतरी वेळ त्यांच्याकडे पाहत होता आणि मग आम्हा सर्वांच्या देखत हळूच पुढे वाकून त्यानं मालाबाईंचं चुंबन घेतलं. पाहता पाहता त्यांच्या मुखावर लज्जेची लाली चढली. त्याचे दोन्ही हात काढत त्या म्हणाल्या, ईश, आज तुमच्या मनात आहे तरी काय? दिवसभर कसे अगदी तुसड्यासारखे वागत होतात आणि आता सगळ्यांच्या समोर. समर्थांनी त्याच्या खांद्यावर हात ठेवून त्याला उठवलं. त्याच्याबरोबर मालाबाईही उठल्या. केशवरावही एव्हाना उठून उभे राहिले होते. साहजिकच आम्ही सर्वजण त्या खोलीच्या मोठ्या खिडकीजवळ उभं राहून आत पाहत होतो. आतल्या लख्ख प्रकाशात भार्गवांची एकटी आकृती खुर्चीवर निश्चलपणे बसलेली दिसत होती. पण एव्हाना त्यांच्यावरचाही गुंगीचा अंमल कमी व्हायला लागला होता. त्यांच्याही अवयवांची थोडीफार हालचाल सुरू झाली होती. एक दोनदा त्यांनी हात हलवले आणि मग त्यांचेही डोळे उघडले. त्यांची नजर टेबलवरून खाली त्यांच्या शरीराकडे गेली आणि एकदम खेचल्यासारखी त्यांची मान ताठ झाली. ते उभे राहिले व त्यांनी आपले हात पाय कपडे चाचपले. केसांवरून हात फिरवला, डोळ्यांवरून हात फिरवला. मग त्यांची नजर समोरच्या खिडकीत उभ्या असलेल्या आम्हा 5 जणांकडे गेली. त्या नजरेतला विषारीपणा, मत्सर, द्वेष, राग वर्णन करणं मला अशक्य आहे. क्रमाक्रमानं त्यांचे डोळे चंद्रकांतवर खेळले, केशवरावांवर खेळले, मग मालाबाईंच्यावर खेळले. त्यांची पाशवी नजर त्यांच्या केसांपासून ते त्यांच्या पायांपर्यंत लालसेनं फिरली आणि मग ते विषारी डोळे समर्थांवर खिळून राहिले. शेवटी तर त्यांचा चेहरा पिसाटासारखा झाला. माणसानं सारं बळ एकवटून एखाद्या वस्तूला टक्कर द्यावी त्याप्रमाणे सारी शक्ती एकवटल्यासारखा भाव त्यांच्या चेहऱ्यावर होता. अगदी शेवटच्या क्षणी त्यांनी कशाचा तरी प्रचंड प्रयत्न केला, पण एखाद्या पर्वतासारखे निश्चल राहून समर्थ शांत नजरेनं पाहत उभे होते. भार्गवच्या चेहऱ्यावर क्षणभर सुडाची भावना चमकली, पण क्षणभरच. लागलीच त्याच्या चेहऱ्यावर आश्चर्य आलं. त्याचंच रूपांतर भयात झालं. भीतीनं त्याचा चेहरा काळवंडला, भेसूर झाला आणि आमच्या डोळ्यांसमोर पाहता पाहता तो एखाद्या विजेच्या आघात झालेल्या वृक्षाप्रमाणे कोसळून पडला. तरीही समर्थ जागते हलले नाहीत. हलणाऱ्यांना त्यांनी फक्त एक हात वर करून स्तब्ध उभं राहण्याची खूण केली. जरा वेळानं त्यांना काय संदेश मिळाला कोणास ठाऊक, पण ते म्हणाले, चला आता. मालाबाई, तुम्ही व केशवराव इथेच थांबा. मी, चंद्रकांत व समर्थ आत खोलीत गेलो. खोलीत मोठा चमत्कारिक वास पसरला होता, एखादं चामडं किंवा केस जळावा तसा. आम्ही हळूहळू जिथे भार्गव पडले होते तिथे गेलो, पण त्यांच्या भेसूर मृत चेहऱ्याकडे मला फार वेळ पाहावलंच नाही. पण टेबलावरचं मोठं कापड ओढून समर्थांनी त्यांच्यावर टाकण्यापूर्वी मी त्यांचा चेहरा क्षणभर पाहिला. भाजलेल्या जून चामड्यासारखा त्यांचा चेहरा सुरकुतला होता, काजळला होता, तडकला होता. भिंतीवरचं बटण दाबून समर्थांनी त्या भीषण दृश्यावर अंधाराचा पडदा टाकला आणि आम्ही तिघं बाहेर आलो. मालाबाईंचा हात चंद्रकांतनं हातात घेतला आणि आम्ही सारे मोठ्या हॉलमध्ये आलो. समर्थ म्हणाले, काय चंद्रकांत, इथे रात्र काढायची आहे का बंगल्यावर पोहोचतं करण्याची सोय करू? इथे आपली सर्व सोय होईल. पण त्याचं उत्तर त्याच क्षणी आलं, तुमची काही हरकत नसेल तर मी घरीच जाणं पसंत करीन समर्थ. मलाही खूप थकली आहे, आम्हाला घरीच बरं वाटेल. मी 1-2 दिवसात आपली गाठ घेणारच आहे. राहुलच्या ड्रायव्हरला बोलावून समर्थांनी चंद्रकांत व माला यांची रवानगी त्यांच्या घरी केली.
आम्ही तिघंजण वरच्या मजल्यावरच्या खोलीत आलो. तिथे रात्रीची सर्व तयारी होती. खाण्यासंबंधी एक गडी विचारावयास आला, पण त्याला समर्थांनी फक्त 5-6 कप कडक कॉफी पाठवून देण्यास सांगितलं. कॉफी घेता घेता आम्ही या सर्व प्रकरणावर चर्चा करत होतो. खरं म्हणजे ही बाब सुरू झाली तेव्हापासूनच आमची इतकी गडबड चालली होती की सवडीनं चर्चा करायला आम्हाला या घटकेपर्यंत वेळच मिळाला नव्हता. मी समर्थांना म्हणालो, असं करा समर्थ, तुम्हीच प्रथमपासून सगळं स्पष्टीकरण करा. मध्ये जर आम्हाला एखादी शंका आली तर आम्ही तुम्हाला विचारू. समर्थ म्हणाले, आपल्या खोलीत भार्गव आला. त्यावेळी त्याचं बोलणं आपल्याला खरं का वाटलं याची आपण मगाशी चर्चा केलीच आहे. आणि जरी त्याची समजूत खोटी असती तरी त्याच्या मनावर त्या कल्पनेचा इतका पगडा बसला होता की खरोखरच आजची रात्र तशी गेली असती तर त्यानं आपल्या जीवाचं काही बरं वाईट करून घेतलं असतं. त्या दृष्टीनंही तपास करणं आपल्याला आवश्यकच होतं. आता त्यानं सांगितलेली हकीकत खरी असेल तर या प्रश्नात गुंतलेली व्यक्ती या गोष्टीचा चांगला अभ्यास केलेली असणार. मी आत्मप्रौढी म्हणून सांगत नाही, पण या क्षेत्रात बहुतेक सारे जण मला ओळखतात. त्यासाठी मला जरा दृष्टीआडच राहायला पाहिजे होतं, म्हणून केशवरावांना त्रास देऊन त्यांच्या करवी काम करून घ्यावं लागलं. केशवराव मध्येच म्हणाले, समर्थ, तुम्हास पक्क माहिती आहे की मी तुमच्या कोणत्याही कामाला अगदी आनंदानं स्वखुशीनं तयार असतो. तर त्याला संशय येऊ न देता घराबाहेर काढायचं होतं. राहुलचा बंगला निवडण्याचं कारण जरा व्यक्तिगत आहे. एखादा सेनापती लढाईसाठी जसं स्वतःच्या माहितीचं युद्धक्षेत्र पसंत करतो, म्हणजे त्याला त्यात हालचालीत सुसूत्रता आणता येते, तसंच हेही आहे. राहुलच्या मुलाच्या केसपासून मी या जागी पुष्कळ वेळा आलेलो आहे. शिवाय महत्त्वाची गोष्ट म्हणजे खालचा सारा मजला त्यांनी एअर कंडिशन करून घेतलाय. त्यामुळे तुम्हा सर्वांना गुंगी आणताना नायट्रोजन ऑक्सिजन वायू हवा तसा एअर कंडिशनरमधून सहज खोलीत पसरवता आला. पण समर्थ, मी तर तुम्हाला दोघांना शेवटीही अगदी चांगलं शुद्धीत पाहिलं, मी म्हणालो. समर्थ मान हलवून म्हणाले, तू बेशुद्ध झाल्यावर तो फार वेळ टिकला नाही. आता तो जर त्याच्या नेहमीच्या शरीरात असता तर त्यानं माझ्याप्रमाणेच त्या वायूला अजिबात दाद दिली नसती. पण त्यानं चंद्रकांतच्या शरीरात नव्यानंच प्रवेश केला होता, त्यामुळे त्या अवयवांना, त्या पेशींना, त्या नसांना योग्य ते शिक्षण देण्यास त्याला वेळ मिळाला नव्हता. जरा वेळ थांबून ते म्हणाले, आता मनुष्य बेशुद्ध होतो म्हणजे काय? त्याच्या सर्व अवयवांच्या, मेंदूच्या सुद्धा क्रिया तर चालूच असतात. मग काय कमी असतं? आत्मा, चैतन्य, मी पण, हे जे काही आहे ते त्याच्या देहातून बाहेर जातं, असंच की नाही? आणि प्रत्येकाचा देह आणि आत्मा यामध्ये असे सूक्ष्म पाश असतात. ते शुद्धी येण्याच्या वेळी त्याला परत देहात खेचतात. याही बाबतीत भार्गवच्या नव्या देहाचा नवखेपणा आपल्याला उपयोगी पडला, कारण चंद्रकांतच्या शरीरात आणि त्यात वास करणाऱ्या नव्या आत्म्यात आपुलकीचे पाश निर्माण होण्यासही योग्य तो अवधी मिळाला नव्हता. तर मग आपण एवढंच साधलं, त्याला इकडे आणून बेशुद्ध अवस्थेत नेलं आणि दोघांच्या आत्म्यांना, विशेषतः खऱ्या चंद्रकांतच्या, नैसर्गिकपणे आपापली शरीरं शोधून त्यात प्रवेश करण्याची संधी दिली. त्याबरोबर चंद्रकांतचा मूळ आत्मा त्याच्या शरीरात शिरला. साहजिकच त्याचं शरीर ताजतवानं, धडधाकट, तरुण वयाचं असल्यानं गॅसच्या परिणामातून तो लवकर बाहेर येऊ शकला. पण मला या स्पष्टीकरणात काहीतरी कमी वाटत होतं. मी म्हणालो, पण समर्थ, तुम्ही येथे हजर होता व शुद्धीवर होतात. तुमच्या म्हणण्याप्रमाणे होणारी क्रिया तुम्ही जाणू शकत होता. आम्ही असं समजायचं का की तुम्ही त्यावेळी अगदी असहाय्य होता? जर भार्गवचा पापी आत्मा परत चंद्रकांतच्या देहात प्रवेश करायला लागला असता तर तुम्ही काहीच केलं नसतं? ही जी क्रिया तुम्ही नैसर्गिक म्हणता त्याला तुम्ही कधीच हातभार लावला नाही, अजिबात? जरासे हसून समर्थ म्हणाले, म्हणजे मी अमुक केलंय असं त्यांनी कधी सांगितलेलं मला आठवत नाही. तर ते म्हणाले, लावला असेल कदाचित थोडासा. ठीक आहे, समजलो आम्ही, मीही हसून म्हणालो. तर मग पुढे मी तुम्हा सर्वांना बाहेर आणलं आणि राहुलच्या माणसांना बोलावून स्मेलिंग सॉल्टच्या बाटल्यांनी तुम्हाला शुद्धीवर आणलं.
खात्री असावी म्हणून त्या खोलीत गुंगीचा गॅस शेवटपर्यंत चालू ठेवला होता. तो आता चंद्रकांतनं सर्व ठीक झालं असा निर्वाळा दिल्यानंतर बंद केला. भार्गव भानावर येताच त्यानं प्रथम आपलं शरीर पाहिलं व त्याचा सर्व डाव हुकलाय, त्याच्यावरच उलटलाय हे त्याच्या ध्यानात आलं. त्याचवेळी त्यानं मला खिडकीत पाहिलं. त्याला शक्य होतं ते सर्व बळ एकवटून माझ्या नाशाचा त्यानं प्रयत्न केला. समर्थ जरा वेळ थांबले. आता पुढचा भाग समजण्यास जरा कठीण आहे, पण प्रयत्न करतो सांगण्याचा. आपण असं समजू की माणसाचे विचार हे प्रकाशाप्रमाणे किंवा आवाजाप्रमाणे लहरींसारखे आहेत. खरी तशी गोष्ट नाही, कारण विचाराचा वेग मर्याद आहे. पण आपण असं घटकाभर समजू तर मग प्रकाशात कृष्ण पदार्थ किंवा आवाजात गुणित प्रतिध्वनी असं एक तंत्र असतं. या कृष्ण पदार्थांमध्ये म्हणजे डार्क मॅटरमध्ये एकदा आत शिरलेला प्रकाश किरण सारखा परावर्तित होत राहतो, तो बाहेर येत नाही. त्याचप्रमाणे गुणित प्रतिध्वनीमध्ये एकदा निघालेला आवाज वेगवेगळ्या कोशांच्या पृष्ठभागावर आपटून सारखा परावर्तित होत राहतो, हवेच्या कंपनात नाश पावत नाही. तर मग या खोलीत विचारांच्यासाठी मी त्या प्रकारची एक योजना केली होती. यापेक्षा जास्त खोलात शिरून सांगणं शक्य नाही, पण केली होती आणि ती यशस्वी झाली एवढं मी सांगतो. त्यानं आपल्या मानसिक शक्तीच्या सहाय्यानं माझा नाश करण्याचा जो प्रयत्न केला तो त्या अवकाशाबाहेर येऊ शकला नाही. सारखा त्याच्याभोवतीच परावर्तित होत राहिला आणि शेवटी त्याच्यावरच एकवटला. क्षणभर त्याचा तो भग्न चेहरा आठवून माझ्या अंगावर काटा आला. मी म्हणालो, जर तो यशस्वी झाला असता तर तुमच्यावर त्याच्यासारखा परिणाम झाला असता? समर्थ मान हलवत म्हणाले, त्याचा प्रयत्न तर तसा होता. कितपत यशस्वी झाला असता कोणास ठाऊक. त्यांच्या आवाजात आत्मविश्वास भरून राहिला होता, भीतीचा लवलेशही नव्हता. मी म्हणालो, पण समर्थ तुमची मदत मिळाली नसती तर चंद्रकांत वेडा तरी झाला असता किंवा जगाला मुकला असता. त्याचा काही अपराध नसताना त्याच्यावर केवढं संकट आलं होतं. चालायचंच आप्पा, या गोष्टी सर्वत्र चालू असतात. जीवो जीवस्य जीवनम आपल्या कानापर्यंत येतात तेव्हा आपण काही करायचा प्रयत्न करतो. त्या रात्री मला काही स्वस्थ झोप लागली नाही. दुसऱ्या दिवशी पहाटेस राहुलच्या गाडीतून आम्ही समर्थांच्या खोलीवर आलो. तिथे जरा वेळ थांबून मी निघणार तोच खाजगी डिलिव्हरीनं समर्थांच्या नावाचं एक पत्र आलं. त्यांनी ते फोडून वाचलं आणि हसत हसत माझ्या हाती दिलं. पांढऱ्या शुभ्र कागदावर खालील मजकूर होता. प्रिय समर्थ, आपल्यातले संबंध फक्त 1 दिवसाचे आहेत तरी सुद्धा ते इतके निकटचे झाले आहेत की औपचारिक मजकुरात मी वेळ घालवत नाही. माझ्यावर तुमचे अनंत उपकार आहेत, ते मी जन्मोजन्मी विसरणार नाही आणि कशाही रीतीनं त्यांची फेडही करू शकणार नाही. त्यांची अंशतः फेड म्हणून माझ्यातर्फे मी काही रक्कम या पत्रासोबत चेकनं पाठवली आहे, तिचा स्वीकार कराल अशी आशा करतो. त्यामुळे मला थोडं तरी समाधान मिळेल. मी 1-2 दिवसात आपल्याला भेटत आहेच, त्यावेळी आपण मला सर्व गोष्टींचे खुलासेवार स्पष्टीकरण कराल अशी खात्री आहे. पण एक मनातला विचार येथे लिहून ठेवतो, यापुढे तुम्हाला कुठेही कोणत्याही क्षणी कसलीही मदत लागली तरी मी तुमच्या सेवेस हजर राहीन. मला हाक द्यायला मागे पुढे पाहू नका आणि तुम्हास मदत करून हा उपकारांचा भार थोडा तरी कमी करण्याची संधी मला द्या. आप्पासाहेबांना सप्रेम नमस्कार. आपला खरा चंद्रकांत. पत्रास टोचलेला चेक मी पाहिला आणि त्यावरचा आकडा पाहून मीही आश्चर्यचकित झालो. समाप्त. मित्रांनो, ही कथा तुम्हाला कशी वाटली? तुमचे कॉमेंट्स मला अपेक्षित आहेत. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब केलं नसेल तर करून ठेवा आणि बेल आयकॉनचं बटन दाबून ठेवा. पुढच्या कथेमध्ये आपण लवकरच भेटू.